महाडच्या खाडीपट्ट्यातील नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होतोय। जीर्ण नादुरुस्त जलवाहिन्यांमधून दूषित पाणी पुरवठा केला जातोय। खैरे धरणातून 21 गावांना पाणी पुरवठा होतोय। दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य आता धोक्यामध्ये आलेले आहे। पिण्याच्या पाण्याची अवस्था एवढी वाईट आहे ना की त्याचा काय म्हणजे विचारात काय घेण्यासारखं नाहीये। एवढी परिस्थिती वाईट आहे की रस्त्याला जेवढे पण पाईपलाईन आहे जी आलेली जिल्हा परिषद कडून ती एवढी कुजलेली आहे आणि त्याच्यावरती ह्या लोकांच्या अधिकाऱ्यांचा कुणाचंच काही लक्ष नाहीये। सध्याची पाईपलाईन जी जिल्हा परिषदेची आहे ते अतिशय खराब आहे। त्याच्यामुळे जो जिल्हा परिषदेची पाईपलाईन त्यांना सांगून बघितलं ना तुम्ही, सांगूनही ते काही लक्ष करत नाहीत। आणि जो पाणी गढूळ येतो त्या रोगराई या महिन्यात काही रोगराई पसरायची शक्यता आहे। तो पाईप फुटलाय तिकडे 6 महिने झाले लक्ष देत नाही आणि हा पाणी खजूल येतो एकदम आणि त्याच्यामध्ये जंतू बारीक येतात। मग त्याच्यात आम्ही तो पाणी पिणार तर आम्हाला आजारपण येतो। घरात मग ते जे आजारपण जास्त होतो, मग त्या आजाराला कोण जवळ दवाखाना नाही काय नाही। मग आम्ही ह्या पांग्या लुंग्या माणसांनी कसा चालायचा कसा बोलायचा पण ही व्यवस्थित सरकारने करलीच पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।